जय जय रघुवीरा समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 15वा. आत्मदशक. समास दुसरा. निस्पृह व्याप लक्षणनाम. श्रीराम समर्थ. पृथ्वीमध्ये मानवी शरीरे उदंड दाटली लहान थोरे, पालटती मनोविकारे क्षण क्षणा. जय जय रघुवीरा समर्थ. 15वा दशक आत्मदशक दिला. यातील हा दुसराच समास आहे. गेल्या समासामध्ये चातुर्य लक्षण दाखवलं. चातुर्य आल्यानंतर काय, तर निस्पृहाची भूमिका. निस्पृह होऊन काय करायचं, तर उपासनेस लावावे जग. उपासनेचा गजर स्थळोस्थळी थोर थोर प्रत्ययाने प्राणे मात्र सोडविले. नुसतं सुटायचंच नाही तर सोडवायचं सुद्धा आहे. समर्थांनी तेच केलं, सद्गुरूंनी तेच केलं. बुडते हे जन देखवेना डोळा. आधी पोहायला शिकलो पाहिजे. मग पोहायचं असेल तर पोहायला शिकवणारा भेटला पाहिजे. भव नदीच्या प्रवाही तरणोपाव श्रवणे. भव नदीच्या या सगळ्या प्रवाहामध्ये तरणोपाय काय असेल तर तो श्रवण आहे. अध्यात्म श्रवण, परमार्थ श्रवण, संतांचं श्रवण हा उपाय आहे. बोलले या श्रवणातून मनुष्य कसा तरत जातो, तर बोलले शुद्ध ज्ञानाचा निश्चयो बोलिला असे. बोलले कळता 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 एकदम नाही, पण बोलले तर प्रोसेस असते. सगळ्या गोष्टींना प्रोसेस असते. आता सोन्याला पण सोनं मिळवायचं म्हणजे काय सोपं असतं का? त्याला खाणीत शोधावं लागतं. मग त्याची ते माती गोळा करावी लागते, त्याला पाण्यातून काढावं लागतं, आणि जे उरलं त्याला मग आगीतून सगळं तावून सुलाखून मग सोन्याचं सगळं प्रक्रिया सगळी आपणाला सोनं मिळत असतं. बोलले हे असंच आहे. हे श्रवण म्हणजे काय आहे, तर हे सल्ले बोलले हे वरची 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 सगळी माती, सगळी मायेची, सगळी बोलले देहबुद्धीची, सगळी अज्ञानाची सगळी माती बाजूला सारणं आहे. श्रवणाचं पाणी पिणं म्हणजे हे सगळं माती बाजूला करणं आहे. मग त्याला पुढे आणखी तापवावं लागतं. कसं काय तापवायचं, तर उपासना आहे, विवेकानं, वैराग्यानं सगळं तापवावं लागतं. तापवल्याच्या नंतर मग सोनं निखरतं. आता आपल्याकडे बहुतेकांकडे बोलले पाणी तर आहे, श्रवणाचं पाणी आहे, पण कुठेतरी तापवण्यासाठी म्हणून कष्टाला आपण घाबरतो. पण कष्टेविन फळ नाही. कुठेतरी आपल्याला असं भय वाटतं, कुठेतरी भीती वाटते की मी माझं कुठेतरी चांगलं सुख म्हणा, किंवा कुठेतरी माझी देहबुद्धी, कुठेतरी माझी अज्ञान की जे फार छान आहे, जे मला गोड वाटतं, ते मी गमावणार आहे. आणि सगळ्या निरस सगळ्या किंवा ज्याच्यात काही फारसं ठेवलेलं नाही अशा सगळ्या भूमिकेला प्राप्त करून घेणार आहे. हीच मायेची कमाल आहे की माया आम्हाला तिच्यापासून विलग होऊ देत नाही. मग बोलले समर्थ बोलले आता ही कोणाला कळेल की जो सोडून गेला, मायेला त्यागून ज्याने एक सत्याचा ज्याने आश्रय घेतला, त्याला हे सगळं कळेल. मग बोलले हे आधी करावंच लागतं, केल्याशिवाय हे कळत नाही. म्हणजे कुठेतरी विश्वास ठेवावाच लागतो, कुठेतरी हिंमत धरावीच लागते, कुठेतरी देवाचं व्हावंच लागतं. देवाला सरेंडर, देवासाठी सगळं काही झोकून द्यावं लागतं. कुठेतरी या सगळ्या मायेचा उभं घ्यावा लागतो. कुठेतरी या सगळ्या मायेला उघड्या डोळ्यानं अनुभवावं लागतं. आणि असं किती दिवस हे सगळं तेच मायेचा सगळा नाच सगळा बघत बसणार, सगळं मायेच्या हातचं सगळं भावलं सगळं म्हणून आपण जगणार. याच्यावर कुठेतरी मनन, श्रवण, मनन, निजध्यास, जोडीला उपासना, जोडीला भगवंताचा सगळ्या भक्तांचा संग, जोडीला बोलले उत्तम मंगलाचरणाची क्रिया, हे असं करता 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 ही तापवण्याची क्रिया आहे. आणि मग काय त्यानं निर्माण होतं किंवा काय बाहेर पडतं, तर ती सोन्याची भूमिका असते.
आणि मग नुसतं सोन्याची भूमिका होऊन चालणार नाही. तर समर्थ बोलले नुसतं सोनं होऊन चालणार नाही, परीस झाला पाहिजे. आम्ही इतकं तापवावं आणि त्याला सद्गुरू कृपेचा स्पर्श तर झाला तर सोन्याचं रूपांतर मग परिसामध्ये होतं. आणि मग आपणासारखे करीती तत्काळ जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. बोलले जगाचं कल्याण व्हावं, एक साधारण सामान्य मनुष्यजनांचा उद्धार व्हावा म्हणून असा मनुष्य निस्पृहपणे कार्य करायला लागतो. स्पृहा नसलेला, स्पृहा म्हणजे मायेबद्दल आसक्ती असणारा आणि निस्पृह म्हणजे मायेबद्दल आसक्ती नसणारा किंवा मायेच्या सगळ्या गोंडाळ्यात न गोंडाळला जाणारा किंवा मायेच्या भ्रमाचा पडदा ज्याने फाडून जो पलीकडे गेलेला आहे असा जो आहे तो निस्पृह आहे. समर्थांनी अशा निस्पृहपणाचा व्याप आम्हाला करायला लावलेला आहे. या समासाच्या रूपानं समर्थांनी आम्हाला निस्पृहपणाचा व्याप करायला लावलेला आहे. बोलले बाबा तुझं नव्हे हे शरीर, तेथे इतरांचा कोण विचार. निस्पृहपणाचा व्याप काय आहे की हे शरीर आपलं नाही. हे सर्व काही जे दिसतं जे आपणास आपलं असं वाटतं ते आपलं काहीच नाही. तुझं नव्हे हे शरीर, तेथे इतरांचा कोण विचार. बोलले ही 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 शिकवण, हे निस्पृहपण आहे. आणि हा निस्पृहपणाचा व्याप घेऊन आपणाला एक ठेविले आनंद तैसेच राहावे, भगवंताच्या कार्यासाठी बोलले उभं राहावयाचं आहे. आता त्याच्या कार्यासाठी किंवा त्याच्या उपासनेसाठी, त्याच्या भक्तीसाठी किंवा त्याच्या सगळ्या नावासाठी बोलले अखंड मनुष्याकडे जाणीव ही भूमिका फक्त असणं अभिप्रेत आहे. मनुष्यानं काही आपलं काम धंदा सगळं संसार प्रयत्न सगळे सोडून द्यावे असं कधीच कुठल्याच सगळ्या परमार्थामध्ये सांगितलेलं नाही. आधी प्रपंच करावा नेटका, समर्थही तेच सांगतात किंवा नेटका प्रपंच करावा. आणि प्रपंच करत असताना आम्ही कुठेतरी त्याची लेकरं आहोत याचं भान ठेवावं. ते कुठेतरी त्या बापाला, कुठेतरी त्या आईला, कुठेतरी त्या सख्याला, कुठेतरी त्या बोलले आपल्या श्वासरूपी त्या परमात्म्याला आठवण करीत जावे. तसं काही म्हणणं नाही की बाबा रे तू एवढंच केलं पाहिजे तेवढंच केलं पाहिजे. बोलले त्याला फक्त आपलं मानता आलं पाहिजे. हेच त्याच्यासाठी प्रेमाची भूमिका आहे. म्हणजे मला आपलासा मानतो ना बस, म्हणजे एवढ्यानं त्या भगवंताचं पोट भरतं. मग आपलं म्हणजे कोण की मग सुख दुःख उद्वेग चिंता सगळ्या काळी आपल्या माणसाला आपण कधी विसरत नाही. काही सुखाचा सोहळा असला त्याला बोलवल्याशिवाय राहत नाही. काही बोलले दुःखाची सगळी विषय असला त्याला सांगितल्याशिवाय राहत नाही. ही आपल्या माणसाची सगळी ओळख आहे. मग असं आपले पण भगवंतापाशी जोडता आलं पाहिजे. असं सुख दुःख उद्वेग चिंता काय करावी तर देवाशीच वार्ता करावी. देवाशी रोज संवाद साधत गेलं पाहिजे. हे आपलेपणाचं लक्षण आहे. एवढं एक साधी भूमिका समर्थांना अभिप्रेत आहे. म्हणून समर्थांनी बोलले या समासाची सुरुवात करताना सांगितलं की बाबा पृथ्वीवर भरपूर लोक आहेत, लहान थोर आहेत, प्रत्येकाचे मनोविकार क्षणक्षण पालटत आहेत. उदंड दाटली लहान थोरे पालटती मनोविकारे क्षणक्षण. मनाकडे वेगवेगळे सगळे विचार त्यात बोलले हे सगळे थांबवण्यामध्ये सगळं यश आहे. आणि हे विचार थांबवून चित्त भगवंती लावण्यामध्ये सगळं यश आहे. हे विचार येणं म्हणजे स्पृहा आहे. हे विचार थांबणं म्हणजे निस्पृहता आहे. बाबा रे कमीत कमी हे सगळं कशासाठी दिलं की बोलले कमीत कमी बाबा तू हे सगळं
हे सगळे बोलले नामस्मरण करशील तर हे विचार थांबतील, उपासना करशील तर हे सगळे विचार थांबतील. नाहीतर हे मन बोलले ध्यानातून पण हे सगळे विचार थांबतात, किंवा ध्यानातूनही मनुष्य परमात्मा तत्वाची ओळख प्राप्त करून घेऊ शकतो. पण होतं काय की फुटक मन एकवटिले, त्याने तुटक ध्यान केले, त्याने हाताशी काय आले बघा ना, की बोलले ते मन आपलं फुटकं आहे, ते तुटकं आहे सगळं, त्याच्यामध्ये काय येऊन जाईल सांगता येत नाही. म्हणून आपलं बरं आहे, उपासना आहे, नामस्मरण आहे, हे करता 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 हे सगळे मनातील सगळे विचार, मनातील सगळे जळमटं सगळी जाळली जावी आणि हे मन स्पृहाविरहित व्हावं, निस्पृह व्हावं. ही भूमिका समर्थांना या ठिकाणी अपेक्षित आहे. पालटती मनोविकारे, हे मनोविकार सगळे नष्ट व्हावेत आणि मनास होय विश्रांती आणि समाधान प्राप्त व्हावं, ही या अपेक्षेनं या भूमिकेतून समर्थांनी हा समास दाखवलेला आहे. जितुक्या मूर्ती तितुक्या प्रकृती, सारिख्या नसती आदी अंती, नेमची नाही पाहावे किती काय म्हणणे. मग आता जेवढ्या सगळ्या मूर्ती आहेत तेवढ्या प्रकृती आहेत, प्रत्येकाचे गुणधर्म वेगवेगळे आहेत, स्वभाव विशेष वेगवेगळे आहेत. बोलले सारिख्या नसती आदी अंती, त्यांच्यात बदल होत राहतो. नेमची नाही पाहावे किती काय म्हणून. आणि कित्येक म्लेंछ होऊन गेले, कित्येक फिरंगणात आटले, देश भाषा आणि रुधिले किती एक. वेळ काळ प्रसंग परत्वे, बोलले विविध प्रलोभनं, विविध मायेची सगळी रूपं मनुष्याच्या सगळ्या समोर उभी राहत असतात. ही परीक्षा पाहण्यासाठी असते, ही परीक्षेची घडी असते, ती सांभाळावी लागते. नसेल सांभाळल्या जात तर भगवंताला सांगावं लागतं की बाबा रे माझ्याकडे तेवढी क्षमता नाही, आणि तूच माझ्यासाठी दत्त होऊन अशा परिस्थितीमध्ये उभं राहून मला तिथून बाजूला केलं पाहिजे, हे तुमची जबाबदारी आहे. सो वारंवार त्या भगवंताला साकडं घालावं. मग आपली इच्छा असो नसो बरोबर आपल्याला तो तिथून काढून घेतो. आपली इच्छा असते तिथे थांबायची, पण तो आपल्याला बरोबर काढून घेतो. तो तशी वेळ येऊ देत नाही. आपण बुडून जाऊ अशा परिस्थितीमध्ये तो आपणाला ठेवत नाही. थोडंफार पाणी लागलं तरी लागलं, बरोबर त्याचा पाय तो तिथे लावतो आणि ते पाणी बरोबर त्या यमुनेच्या डहासारखं ओसरून जातं. बोलले जसं भगवान लहान होते तसं ते तुरुंगामधून वासुदेव त्यांना घेऊन चाललेले नदीमधून त्यांचा पदस्पर्श झाला आणि दुथडी भरून वाहणारी ती यमुना लगेच ओसरून गेली. म्हणजे भगवंताचा पदस्पर्श, भगवंताचं सगळं नावाचा स्पर्श, भगवंताच्या सान्निध्याचा, भगवत भक्ताचा म्हणजे स्पर्श झाला रे झाला. ह्या मायेचा पूर ओसरायला वेळ लागत नाही, घडामोडी बदलायला वेळ लागत नाही. पाहिजे फक्त येथे पाहिजे जातीचे म्हणजे काय हो, विश्वासाचा पाहिजे, निष्ठेचा पाहिजे. बोलले त्या भगवंताशी कनेक्टेड असणारा पाहिजे. कनेक्टेडच नसेल किंवा नुसतं पिन लावलेली आहे पण बटन ऑन नसेल, संबंध नसेल, करंट वाहत नसेल भक्तीचं, भावाचं, प्रेमाचं, तर हा इकडचा मोबाईल म्हणजे आपण डिस्चार्ज झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सदैव आपलं ते पिन लावलेली असावी आणि बोलले बटन ऑन असावं. पिन लावलेली असणे, बटन ऑन असणे, बोलले अखंड ऊर्जेचा स्रोत आपणाकडे त्या ठिकाणी असतो. भगवंताशी जोडलेलं असणे, पिन लावलेली असणे म्हणजे काय, श्रवणाची भूमिका, आणि बटन ऑन असणे म्हणजे काय, उपासनेची, मननाची भूमिका. म्हणून बोलले मग अशी ही परिस्थिती जरी बदलली किंवा असं काहीतरी मोठं सगळं उभं राहिलं
कित्येक म्लेंच होऊन गेले. म्हणजे अशी भूमिका आपल्यापर्यंत किंवा आपणाकडे येत नाही. पूर्वीच्या काळी होतं. एक शिवकालीन राज्य येण्याच्या आधी हे सगळे परकीय सगळे आक्रमणं, परकीय सगळे परधर्मीय सगळे राजे त्यांची आक्रमणं झाली आणि कित्येक म्लेंच होऊन गेले. म्हणजे मग त्यांनी बऱ्याच सगळ्या हिंदू लोकांचा सगळा धर्म परिवर्तन त्या काळात सगळं केलं. त्या आशयानं समर्थांनी इथे लिहिलेलं आहे, कित्येक म्लेंच होऊन गेले. पण म्लेंछाची भूमिका आजच्या काळामध्ये पण आहे. बोलले हे सगळी सोयीर असणारी सगळी अवस्था जी आहे ना, ती म्लेंछाची भूमिका आहे. या मायेच्या सगळ्या सान्निध्यानं किंवा मायेच्या सगळ्या नादी लागून कित्येक म्लेंछ होऊन गेले, कित्येक फिरंगणात आटले. बोलले कित्येक जण युद्धामध्येच मारले गेले. देश भाषाने रुधिले किती एक. बोलले भाषेचा सगळा बदल झाला किंवा इकडे तिकडे सगळे स्थलांतरित सगळे लोक झाले परकीय आक्रमणांच्या पुढे. पण महाराष्ट्र देश थोडा उरला आणि स्वधर्म. म्हणजे आजच्या काळामध्ये हे सगळं कलेचं सगळं प्राबल्य असताना, हे सगळं विषयांचं सगळं प्राबल्य असताना महाराष्ट्र देश थोडा उरला. ज्यांच्यावर सद्गुरुकृपा झालेली आहे बोलले ते असे महाराष्ट्र देश म्हणजे असे एक स्वधर्मामध्ये अजून जे राहिलेले आहेत, म्हणजे उत्तम नीती न्याय भगवत भक्तीचं आचरण, सत्वगुणाचं आचरण ज्यांच्या हातून घडतं आहे, असे फार थोडे भाग्यवंत असतात. महाराष्ट्र देश थोडा उरला. राजकारणे लोक रुधिला, अवकाश नाही जेवायला उदंड कामे. बोलले असेही आणखी राजकारणाची भूमिका सतत चालू ठेवावी लागते. बोलले एक खरं राजकारण किंवा खरी लढाई ही स्वतःशी असते. रोज 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 रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. बोलले अखंड तजवीजा करत राहाव्या लागतात. विवेकाच्या तजवीजा. ही माया ही काही सोपी नाही. अखंड त्या सगळ्या मायाजालात अखंड मनुष्याला घेरून टाकत असते. परंतु अशाही परिस्थितीमध्ये जो भगवंताचा अंकित जीव झालेला आहे, उपासनेच्या रूपानं, श्रवणाच्या रूपानं, भक्तिभाव प्रेमाच्या रूपानं, विवेकाच्या रूपानं भगवंताचा साधूचा अंकित जो जीव झाला, त्याचा असे भार निरंजनाला. तो बरोबर राजकारण करून बोलले तिथून बाहेर पडतो. अवकाश नाही जेवायला उदंड कामे. लोभाचं सगळं इतकं सगळं गुंडाळा सगळं लागलं आहे ना या सगळ्या सांप्रत काळामध्ये. अवकाश नाही जेवायला. बोले लोक बोलतात आम्हाला जेवायला अवकाश नाही, काही तर बोलतात आम्हाला जहर खायला वेळ नाही, काही बोलतात आम्हाला मरायला वेळ नाही. बोलले ही अशी भूमिका आत्ताच्या काळामध्ये लोकांकडे उभी राहिलेली आहे. कारण काय की कलीचा आणि काळाचा, वासनेचा, लोभाचा सगळा व्याप मनुष्यानं लावून घेतलेला आहे. तसं बघितलं ना, सुखाने समाधानाने जगण्यासाठी म्हणून काही लागत नाही. ते अगदी कुठेतरी 200-400 रुपये रोजाने कामाला जाणारा माणूस देखील सहज आनंदानं जगू शकतो. पण वैभव, श्रीमंती हे सगळं माणसाला विचारांमध्ये लागतं. खायला, शरीराला पोट भरायला आणि शांत राहायला, जीवन जगायला फारसं काही लागत नाही. याचा अर्थ म्हणून ते करू नये किंवा त्यासाठी प्रयत्न करू नये किंवा काम करू नये, संसार धंदा करू नये असं नाही. सगळं करावं, बिनधास्त अत्यंत आनंदानं करावं. प्रपंची खाती पेती आणि परमार्थी काय उपवास करते, बोलले सगळं करावं. मना भासले सर्व काही पहावे, परी संग सोडून सुखी राहावे. पण तिकडेच संग हे मात्र चुकीचं आहे. संग सगळं करावा पण रात्रंदिवस त्याच्यातच राहावं हे चुकीचं आहे.
भरपूर करावं, पण असं रात्रंदिवस त्याच्यातच राहावं, परिसंग सोडून सुखी राहावे. बाबा काहीतरी उसंत, काहीतरी अवकाश, काहीतरी भगवंताचं काहीतरी ध्यानधारणा, काहीतरी मनासोय विश्रांती समाधान काही करतो की नाही. मग ह्या अशा सततच्या धावपळीच्या सगळ्या त्राग्यामुळे मग काय होतं, एक दिवस म्हणजे ही मशीन सगळं बंद पडून जातं. ओव्हरलोडिंग, हार्ट अटॅक, किडनी फेल्युअर, हार्ट फेल्युअर, आणखीन बोलले लिव्हर फेल्युअर, आणखीन बोलले फुफ्फुसाचं फेल्युअर. हे बोलले हे असे साईड इफेक्ट्स उद्भवतात. त्यापेक्षा बोलले बाबा इतकं पण करू नको की आपणच राहणार नाही. म्हणजे जेवढं सगळं एक आपल्याला हवं आहे तेवढं करावं, पण कुठेतरी संग सोडून सुखी राहावे. हे नश्वर आहे, याचा उपयोग नाही, एवढं मात्र लक्षात ठेवावं. हे सगळं करून कुठेतरी भगवंताला शरण जायला विसरू नाही, कुठेतरी त्याचं आठवण करायला विसरू नाही. अवकाश नाही जेव्हा ह्याला उदंड कामे, कित्येक युद्ध प्रसंगी गुंतले, तेने गुणे उन्मत्त झाले, रात्रंदिवस करू लागले युद्ध चर्चा. तर ज्याचा जसा स्वभाव, ज्याचा जसा स्वभाव सत्व रज तम, तशा भूमिका त्याला आवडतात. आता तम भूमिका जर असली ना तर त्यांना हे असं युद्धाचं सगळं मरण्याच्या, मारण्याच्या, लढण्याच्या या सगळ्या गोष्टी फार आवडतात. युद्धस्य चर्चा बोलले रम्य अशी भूमिका माणसाची असते. म्हणजे युद्धाची चर्चा करायला याला त्याला आनंद वाटतो. एक वीरश्री त्याच्या याच्यात संचारते. कित्येक युद्धप्रसंगी गुंतले. समर्थ म्हणाले बाबा रे, हे संसार प्रपंच हाच एक मुळात आजच्या सांप्रत काळामध्ये ना एक युद्धाचा प्रसंग आहे. दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. संतांनी भूमिका का सांगितली की बोलले हे युद्ध स्वत्व टिकवण्यासाठी आहे. परधर्म कलिकाळ मनुष्याकडे उभा करू बघतात. ही भूमिका पण सद्गुरूंनी आम्हाला स्वधर्म पालन करण्यासाठी म्हणून ही युद्धाची भूमिका दिलेली आहे. विवेकानं युद्ध आहे, आजच्या काळामध्ये विवेकाचं युद्ध आहे. आणि ह्या सगळ्या काळामध्ये, या सगळ्या कलिका संप्रत काळामध्ये म्हणजे खरे युद्ध, खरं आयुध काय असेल, म्हणजे युद्धामध्ये वापरलं जाणारं शस्त्र काय असेल तर ते आहे नाम. नामासारखे शस्त्र नाही. म्हणजे हे नाम या सगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या सगळ्या वासनांचा, वेगवेगळ्या सगळ्या इच्छांचा, एक वेगवेगळ्या सगळ्या व्यापाचा सगळा काट काय आहे तर तो नामाचा आहे. उदिम्यास व्यासंग लागला, अवकाश नाहीसा झाला, अवघा पोटधंदाच लागला निरंतर. षडदर्शने नानामते, पाषांढे वाढली बहुते, पृथ्वीमध्ये जेथ तेथे उपदेशती. स्मार्थी आणि वैष्णवी, उरली सुरली नेली आघवी, ऐसी पाहता गथा गोवी उदंड झाली. कित्येक कामनेचे भक्त, ठाई ठाई झाले आसक्त, युक्त अथवा अयुक्त पाहतो कोण. मग हे अशी परिस्थिती तेव्हाही झाली होती, आताही झालेली आहे. तेव्हाचे आक्रमण करते, तेव्हाचे म्हणजे युद्ध करणारे वेगळे होते. आता हे सगळ्या भूमिका आतमध्ये आहे. आणि बोलले काय होत आहे, उदिम्यास व्यासंग लागला. रात्रंदिवस आमचा सगळा वेळ सगळा त्या सगळ्या गोष्टींमध्ये, संसाराच्या सगळ्या व्यापामध्ये लागून राहिलेला आहे. पूर्वी तरी फक्त एक तेवढ्यापुरतं लोक, पूर्वी काय अगदी अलीकडे 10 वर्षांपूर्वी
ऑफिसात इकडे तिकडे कामापुरते जायचे, बाकी घरी आल्यावर निवांत राहायचे, एवढा तेवढा टी व्ही वगैरे बघायचे. पण आता मोबाईल या सगळ्या डिजिटल सगळ्या युगामध्ये माणूस झोपला तेव्हा कुठे त्या मोबाईलला विश्रांती मिळते. म्हणजे काय की एवढा मोबाईलचा किंवा एवढा सगळा संसाराचा, एवढा सगळा लोभाचा सगळा व्यासंग माणसाला लागून गेलेला आहे. ते ड्युटी पण करतो, सकाळी उठल्याबरोबर 9, 9:30 तो त्या लोभाच्या मागे लागून जातो. मग तो कामावर पण जातो, त्याचं अर्धचित्त त्या मोबाईलमधल्या सगळ्या त्या सौद्यांवर पण असतं, वेगवेगळ्या सगळ्या डील्सवर, वेगवेगळ्या सगळ्या ट्रेडवर पण असतं. सगळं त्याचं डोकं सगळं गरम होऊन जातं, हँग होऊन जातो. बोलले हे सगळं करतो कशासाठी आहे हे तो विसरून गेलेला आहे. बोलले हा सगळा व्याप, हा सगळा संसारधंदा कशासाठी मनुष्य करतो? कुठेतरी विश्रांती, आनंद जीवनाचा घेता यावा, सुख मिळावं म्हणून. मग बोलले सुख मिळवण्यासाठी दुःखात जावं, कष्ट करणं ठीक आहे. बोलले काही मर्यादित वेळेपर्यंत ते कष्ट असतात, अति झालं, काही प्रमाणाच्या बाहेर गेलं, ते कष्टाचं रूपांतर दुःखामध्ये होऊन जातं. मग हे अति करणं म्हणजे दुःखामध्ये जाणं, सुखासाठी दुःखाला प्राप्त करून घेणं. मग पुढे त्याचे शरीरावर असणारे वेगवेगळे सगळे लक्षणं सगळे दिसतात आणि ते पुढे किती सगळं मग आपल्याजवळ आपण खर्च केला तरी ते काही बदलू शकत नाही. बोलले शेवटी पुढे पश्चात्तापाशिवाय काही उरत नाही. पुढे सर्व जाईल काही न राहे. एखादा आजार लागतो, ते ज्याच्यासाठी एवढं सगळं केलं आणि करून जे मिळवलं त्याच्या बदल्यात हा आजार मिळाला, ते ज्याच्यासाठी बोलले ते सगळं आणखी याच्यातच लावावं लागतं. का तर सत्य कळलेलं नाही, का ते सार कळलेलं नाही. उद्म्यास व्यासंग लागला बाबा, असं इतका काही व्यासंग लावून घेऊ नको. कुठेतरी शांततेनं जीवन जग, कुठेतरी एका मर्यादेपर्यंत सगळा संसारधंदा कर, बाकी कुठेतरी आपले परमात्मा भेटी, बाकी कुठेतरी आपलं जीवन जगण्याचं मनुष्याचं सगळं ध्येय जे आहे त्या ध्येयावर थोडंसं काम करता आलं पाहिजे, त्या ध्येयाला आठवता आलं पाहिजे. बोलले तर जर जीवन जगण्याचं सार्थक आहे तर मृत्यूसमयी काहीतरी समाधान, काहीतरी भांडवल सोबत हाताशी घेऊन जाता येईल की जे परलोकात लागणारं आहे. परदेशामध्ये काहीतरी फिरायला जायचं झालं, काहीतरी बोलले त्या ठिकाणी नोकरी कामधंद्यानिमित्त जायचं झालं की त्या ठिकाणचं चलन जे आहे ते विमानतळावरून ट्रान्सफर बदलून घ्यायला लागतं. म्हणजे आपले इंडियन, समजा आपण कुठेतरी थायलंडला गेलो, मग आपले 1000 रुपये जर आपण दिले तर त्या बदल्यात ते त्यांचे काहीतरी 200, 400, 300 रुपये त्यांचं ते जे चलन आहे त्या चलनामध्ये ते देत असतात. आता तिथे सोय असते, विमानतळावर सोय असते, उतरल्याबरोबर आपण बदलून घेऊ शकतो. पण प्रत्यक्ष जीवनामध्ये तसं नाही. मृत्यू झाला आणि गेला त्या चित्रगुप्ताकडे, यमलोकाकडे, आणि म्हणाला हे माझं, मी संसारामधलं हे एवढं सगळं करोडाची माझी इस्टेट आहे, हे तुम्ही 10-15 करोड ठेवून घ्या आणि मला हे इकडचं थोडंसं 1-2 किलो पुण्य काय लागतं तुमचं तेवढं द्या. असं होत नाही. त्यासाठी इकडे पुण्यच करायला लागतं किंवा इथे जे परमार्थच करायला लागतो. तशी चलन बदलण्याची सुविधा अजूनपर्यंत इकडे काही सुरू झालेली नाही. याची जाणीव ठेवून पण जीवन जगलं पाहिजे. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीसाठी सादर व्हावे. लोभाचं गुंडाळा किती दिवस गुंडाळत राहणार? एखादं दोऱ्याचं बंडल आहे, दोऱ्याचं रील आहे,
तसं उकलायचं उकलायचं उकलायचं. किती उकलायला पाहिजे? काही सीमा? बोलले काहीतरी बांधायचं आहे, काहीतरी शिवायचं आहे, तेवढ्यापुरतं उकललं म्हणजे एक संसारामध्ये जेवढ्या गरजा आहेत, आणखीन थोडं अडीअडचणीला जेवढं लागणारं आहे, आणखीन थोडंसं दानधर्म करण्यासाठी लागणार आहे, आणखीन थोडं वाटतं तर आणखीन थोडं, पण किती उकलावं? पाहावे आपणासी आपण. म्हणजे हे सगळं रील किती उकलावं याचा शोध आपण घेतला पाहिजे. अति नको तेवढं गरज नसताना जर ते उकलून ठेवलं तर ते असं काहीतरी त्याचं गोंडाळं होऊन जातं की ते धड वापरता पण येत नाही आणि फेकता पण येत नाही. कधी कधी अशा कॉम्प्लिकेशन्समध्ये हे सगळं गुंडाळं करण्याच्या नादात, सगळं जमा करण्याच्या नादात मनुष्य फसून जातो की त्याला काय करावं, काय उपाय सापडत नाही. हे सगळे हे सगळे म्हणून एकच उपाय आपल्याला सगळा करण्यासारखा आहे. बाकीचं कमी जास्त झालं तरी चालतं. उपाय एक हरिभक्ती. जरी ठाके ना विरक्ती तरी यथानुशक्ती भजन भगवंताचे करावे. बाबा पूर्ण असं एकदम विरक्ती ठाकणार नाही, एकदम वेळ जसं थोडं थोडं भजन, थोडं थोडं नाम संकीर्तन भगवंताचं करत राहिलं पाहिजे. आणि बोलले हे पाषांड मते, हे सगळे षडदर्शने, नाना मते वगैरे 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 सगळा गोंधळ आशयानं समर्थांनी या ठिकाणी सगळा हा शब्द वापरला. पूर्वीच्या काळातली सगळी परिस्थिती, पण आजच्याही काळामध्ये सगळं असंच झालेलं आहे. वेगवेगळे सगळे पंथ, वेगवेगळे सगळे समुदाय, वेगवेगळे सगळे मतं, कल्पना. वैसे पाहता गथा गोवी उदंड झाली. कित्येक कामनेचे भक्त ठाई ठाई झाले आसक्त. युक्त अथवा अयुक्त पाहतो कोण. सगळे कामनेचे भक्त सगळे झाले, आसक्त झाले. युक्त आणि अयुक्त पाहतो कोण. चांगलं काय वाईट काय पाहतो कोण. बरे वाईटाचे पाहतो कोण. बोलतो आता सगळं करून घ्या, खाऊन घ्या, पिऊन घ्या, पण जेव्हा त्याचे बिलं यायला सुरुवात होते ते असे मंथली येत नाहीत, EMI सारखी. बोलले ते एका मागोमाग येतात. ते असं पगार होऊ देत आणि मग तुझा पुढचा बिल फाडतो असं नसतं. बोलले ते पगार असो नसो, 2 महिने झाले पगार नाही, 3 महिने झाले पगार नाही, मध्येच काहीतरी उभं राहिलं, मध्येच आणखी हे आलं, मध्येच आणखी ते आलं. अस्मानी सुलतानी सगळे आले ना, ते सगळे एकाच वेळी येतात. पण याचं स्मरण असलं पाहिजे. म्हणून कामना असावी, पण कामनेचे भक्त होऊ नये. म्हणजे नुसत्या कामनेच्या मागे अजिबात नाही. किंवा देवाला काही काही असे पण असतात, देवाकडे येतात नुसत्या कामनेसाठी येतात, बाकी त्यांना देवाशी काही देणं घेणं नाही. असं पण काही कामाचं नाही. देव पण बोलतो, एखादा जसा भिकारी आपल्या दाराशी आला, आता आपली त्याला इच्छा नसते देण्याची, आपण बोलतो नाही आहे, सुट्टे नाही आहे, जा तू आता, पुढे जा पुढे जा, पण तो ऐकतच नाही. सतत द्या ना साहेब, द्या ना साहेब, द्या ना साहेब. मग एखादा तो दुकानदार वगैरे कोणी असतो, कुठेतरी रुपया 2 रुपये आपल्या गल्ल्यातून काढतो आणि त्याच्या दिशेने असा भिरकावतो त्याच्यात, किंवा त्याच्या त्या थाळीमध्ये, त्याच्या त्या सगळ्या डब्यामध्ये असा रागानं फेकतो आणि जा बोलतो, निघ इथून. म्हणजे कामनेच्या भक्तांचं, नुसत्या कामनेसाठी भक्ती करणाऱ्यांसाठी भगवंत असाच करतो. भगवंत काही वेगळा नाही. भगवंत हे आमचंच विशाळ रूप आहे. म्हणजे कुठेतरी आम्हाला आमचे जे भाव असतात किंवा आम्ही जशा कृती करतो तशाच कुठेतरी भूमिका भगवंताकडे पण असतात. तो पण अशी एखादी कामना नुसती कामना तो वाढ बघतो. काहीतरी कुठेतरी कधीतरी याला प्रेम उत्पन्न होईल, कसला तरी भाव याला त्याच्याकडे उत्पन्न होईल आणि एखाद दिवशी हा शरण येईल किंवा याचं कुठेतरी त्या आशयानं सगळा हा भक्ती करेल. पण तसं नाही झालं ना, तर तो असं कामना फेकून मारतो आणि बोलतो जा निघ इथून,
कित्येक कामनेचे भक्त ठाई ठाई झाले आसक्त, युक्त अथवा अयुक्त पाहतो कोण. ठाई ठाई आसक्ती आहे, कुठे नाही बोलले, सगळीकडे आसक्तीच आसक्ती आहे. हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं, सगळं आसक्तीचा सगळा पसारा आहे. मग बरं वाईटाची सगळी भूमिकाच नाही. या गलबल्यामध्ये गलबला कोणी कोणी वाढविला, त्यास देखो सके नासा झाला वैदिक लोक. मग बोलले हा सगळा गलबला 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 अहंकाराचा, वासनेचा, मत्सराचा, द्वेषाचा, लोभाचा गलबला 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 कोणी कोणी वाढवला, काही त्याचा नेम नाही. सगळ्यांनीच सगळा हा गलबला वाढवून टाकलेला आहे. त्याही मध्ये हरिकीर्तन कित्येक ओढले जन, प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान कोण पाहे. या कारणे ज्ञान दुर्लभ, पुण्ये घडे अलभ्य लाभ, विचारवंता सुलभ सकळ काही. मग आता समर्थ काय म्हणाले बाबा, हे जे आत्मज्ञान आहे किंवा ही जी प्रबोध शक्ती आहे, बोलले ही कशी काय सगळी आपल्यामध्ये उत्पन्न होणार आहे, जेणेकरून आपलं पण सगळं बोलले विवेकदृष्टी सगळी आपणाकडे मिळणार आहे किंवा उभी राहणार आहे, आणि इतरांचे पण अंतर्ज्ञान किंवा विवेकदृष्टी आपण सगळी जागृत करू शकणार आहे. तर त्यासाठी समर्थांनी या ठिकाणी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता त्या गोष्टी कुठल्या आहेत बोलले, विचार कळला सांगता नये, उदंड येती अंतराय, उपाय योजिता अपाये आडवे येते. सर्व अपाय बाजूला सारून, सर्व आळस बाजूला सारून, सर्व प्रलोभन बाजूला सारून बोलले काय करावं पाहिजे, त्याही मध्ये जो तीक्ष्ण रिकामा जाऊ नेदिक्षण, रिकामा वेळ घालवण्यापेक्षा बोलले काय केलं पाहिजे, धूर्त तार्किक विचक्षण सकळा माने. बोलले स्वतःला तार्किक, विचक्षण आणि सामर्थ्यशाली बनवण्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. आता यशस्वी आणि अयशस्वी माणसामध्ये काय फरक आहे, हा वेळेचाच फरक आहे. देवाने, परमेश्वराने प्रत्येकाला काय दिलं, प्रत्येकाला 24 तासच दिले आणि काय सांगितलं, बोलले ह्याचा वापर कर आणि तुला जेवढं काय करता येईल तेवढं कर. मग त्यामध्ये जो धूर्त झाला, तार्किक विचक्षण झाला, त्याने काय केलं, या सगळ्या वेळेचा सदुपयोग केला. काहीतरी फायदा होईल, काहीतरी लाभ होईल अशा ठिकाणी त्याने ही सगळी वेळ वापरली. मग आणखी आता इकडे निस्पृहाने ती वेळ कशी वापरली, ज्याने आता संसारामध्ये एक उत्तम कार्यासाठी म्हणा किंवा मेहनतीसाठी म्हणा किंवा अभ्यासासाठी म्हणा एखाद्याने जर ही वेळ वापरली तर बोललं त्याला काय होणार आहे, त्याला त्या त्या सगळ्या क्षेत्रामध्ये फार मोठा लाभ मिळतो. पण इकडे समर्थांना आता निस्पृहाकडून कसली अपेक्षा आहे, तर समर्थ निस्पृहाला सांगतात की बाबा हरिकीर्तन कर, नाना जिनस उदंड फाट कर, वधो लागला गडगडाट, आव्हाटाची केली वाट सामर्थ्य पडे. आणि हे सगळं वाचन, शास्त्रार्थ वाचन, हरिकीर्तन आणि हे बोलले ह्या सगळ्या गोष्टी करत राहा, रिकामा वेळ जाऊ देऊ नकोस. रिकामं सगळं त्या कुत्र्या मांजरींना सगळी आत यायला दरवाजा उघडा ठेवायचाच नाही. दरवाजा लावलेला असला म्हणजे बाहेर किती का कुत्री असू द्यात, किती का मांजरी असू द्यात, घरात येणार नाही आणि घरातल्या सगळ्या त्या पातेलातलं सगळं दूध ते काही आपलं संपवणार नाही किंवा नासवणार नाही. खिडक्यांना पण जाळ्या असायला पाहिजे. म्हणजे काय, अत्यंत सावध भूमिका, दरवाजा नेहमी बंद असला पाहिजे. म्हणजे आपण असं गाफील राहून चालणार नाही, शुद्धीमध्ये असलो पाहिजे, सावधपणाची भूमिका आपणाकडे असली पाहिजे. आणि मग याच्यामुळे काय होणार आहे बोलले, याच्यामुळे ना आपलं दूध हे मात्र जसंच्या तसं टिकून राहणार आहे. प्रबोध शक्तीची अनंतद्वारे जाणे सकळांची अंतरे, निरूपणे तदनंतरे चटक लागे. बोलले प्रबोध शक्ती आपणाकडे सगळी उभी राहणार आहे आणि प्रबोध शक्ती उभी राहिल्याच्या नंतर बोलले इतरांचं पण आपल्याला सगळं एक आत्मज्ञानाची भूमिका जागृत सगळी करता येणार आहे. मते मतांतरे सगट, प्रत्यय बोलोन करी सपाट,
दंडक सांडून नीट वेधी जना. सगळी मते मतांतरे हे बोलले प्रत्यय बोलो न करी सपाट. विवेक असला ना, ही प्रत्ययाची भूमिका जर असली ना, एक हे 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 जर समर्थांनी दिलेली उपासना जर आपल्याकडं नियमित घडत असेल तर आपल्याकडे काय होतं, विवेकरूपी प्रबोध शक्ती सगळी उभी राहते. आणि ही प्रबोध शक्ती काय करते बोलले, हे मग असे कितीही मतांतर हे विकल्प सगळे आपणाकडे उभे राहिले की हे सगळे बाजूला करून टाकत असते. संशय राहत नाही, विश्वास असतो, मी माझा, मी देवाचा आणि देव माझा. आणि मग बोलले आपल्याला भीती नाही. कुठेही गेला या जगाच्या पाठीवर तरी आपल्याला ते एक सामर्थ्य किंवा ती एक शक्ती, प्रबोध शक्ती आपल्या अंतरी असल्यामुळे भीती नसते. जेथे जातो तेथे तू माझा सांगती. बोलले तो सदैव आपल्या पाठीशी राहतो, चालविसी हाती धरून या. आणि बोलले तो काय करतो बोलले, आपणाला चालवत असतो. बुद्धी देणे भगवंताचे. बोलले हे बुद्धी देणे भगवंताचे असते, पण कोणाला बोलले, तो त्याचा जीव जो त्याला शरण गेलेला आहे त्याला. बाकीच्यांना मग कोण चालवतं, बाकीच्यांना त्यांची सगळी कर्म चालवतात, त्यांना कर्माप्रमाणे सगळी बुद्धी त्यांना प्राप्त होत असते. मग आता जो परमार्थिक आहे त्याला कर्म लागू होत नाही का, त्याला पण लागू होतात, पण ते फिल्टर करून लागू होतात. म्हणजे काय की त्याच्याकडून बोलले त्याला डिस्काउंट दिला जातो. भगवंताचं सामर्थ्य त्याच्याकडे असतं, म्हणजे तशी परिस्थिती त्याला मिळते, पण त्यातून जशी हानी व्हायची तशी मात्र त्याला हानी होत नाही. त्याचं संरक्षण करणारा कोणीतरी असतो, कारण त्याने नवीन कर्म करून ठेवलेला आहे. त्याने त्याचा जो संरक्षक आहे, त्याने जो सामर्थ्यदाता आहे, जो सर्वशक्तिमान आहे, आता त्याला बांधून ठेवलेलं आहे, त्याच्याशी करार करून ठेवलेला आहे. म्हणून तो त्याला तिथे करार घेऊन तिथे पोहोचतो आणि त्याचं संरक्षण करत असतो. ह्याच्यात पण शास्त्र आहे, असं उगाच नाही देव काही कोणाच्या सगळ्या प्रारब्धामध्ये हस्तक्षेप करीत. समजा एखाद्या ठिकाणी मोठी टक्कर व्हावयाची आहे, प्रारब्धामध्ये तेवढं लिहून ठेवलेलं आहे, हे पूर्वीचं झालं, पण आताच्या काळामध्ये हल्ली त्याने असं काही उत्तम भगवंताची भक्ती केलेली आहे किंवा भगवंतावर त्याचा विश्वास आहे, तर ते टक्कर पण होणार, पण त्याच्यातून त्याचं नुकसान होणार नाही. तेवढं गाडीचं नुकसान होईल ते विम्यामध्ये होऊन जाईल, जीवितहानी कुठली होणार नाही किंवा हातापायाला काही इजा होणार नाही. ही कोणाची लीला आहे, ही भगवंताची लीला आहे. देवाची लीला आपल्याला कळेल का, नाही कळू शकत. देवाची लीला देवे विन आणि दुसरा पाहे कोण. दुसरं कोणीच देवाची लीला पाहू शकत नाही. त्यासाठी आपल्याला एक काम करावं लागेल, फक्त देवावर, फक्त संसारामध्ये प्रपंचामध्ये सगळीकडे आपल्याला आपण डोळे उघडे ठेवून आपल्याला काम करावं लागतं. ही एकच जागा अशी आहे की इथे डोळे मिटून आपल्याला भगवंताचं काम करावं लागतं. म्हणजे डोळे मिटून त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतं. बोले त्याचा विश्वास मग आपल्यासोबत असतो. तो विश्वासच आपणाला बुद्धी देत असतो. तो विश्वासच आपणाला क्षणोक्षणी पदोपदी सगळा सहाय्यकारी होत असतो. प्रबोध शक्तीची अनंतद्वारे जाणे सकाळांची अंतरे निरूपणे तदनंतरे चटक लागे. मग असा निस्पृह जो असतो ना, तो आपल्या प्रबोध शक्तीनं सगळ्या इतरांचं अंतर जागृत करत असतो आणि निरूपणाच्या माध्यमातून सगळे त्यांना चटक लावून टाकत असतो. मते मतांतरे सगट प्रत्यय बोलोन करी सपाट दंडक सांडून नीट वेधी जना. आणि मग मते मतांतरे शंका कुशंका विकल्प सगळं काही भेदण्याचं सामर्थ्य त्याच्या ठाई असतं. तर जो भगवंताचा भक्त आहे, बोले हरिभक्त विरक्त विज्ञान रासी, त्याच्याकडे विज्ञान ज्ञानाची काही कमी नाही. बोले जेणे मानसी स्थापिले निश्चयासी तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे. त्याच्याकडे निश्चयच असतो, होणार ते होय नका, जाणार ते जाई नका, मी देवाचा आणि देव माझा. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे. त्याच्या नुसत्या दर्शनानं, त्याच्या नुसत्या सान्निध्यानं पुण्य सगळं प्राप्त होत असतं. तया भाषणे नष्ट संदेह मोडे. आणि त्याच्या भाषणामधून संदेहसुद्धा
दूर जात असतो. म्हणून बोलले सगळे मतांतर शंका कुशंका सांडून सगळं बोलले भगवंताला शरण जाऊया. नेमके भेदके वचने अखंड पाहे प्रसंगमाने उदास वृत्तीच्या गुमाने उठवून जातो. असं काही सामर्थ्य आतमध्ये प्रकटतं. एक सततच्या भगवत चिंतनामधून, सततच्या सगळ्या श्रवणामधून, सततच्या सगळ्या उपासनेमधून तर नेमके भेदके वचने, उत्तम वचनं सगळी बाहेर पडतात. प्रत्यय बोलो न करी सपाट. बोलले अखंड पाहे प्रसंगमाने, प्रत्येक प्रसंगातलं सगळं गांभीर्य, प्रत्येक प्रसंगातली सगळी स्थिती सगळी कळून येत असते. एक प्रत्येक प्रसंगामागची भूमिका सगळी लक्षात येत असते. उदास वृत्तीच्या गुमाने उठवून जातो. आणि बोलले त्याची वृत्ती अखंड उदास राहते. कसा का प्रसंग असू द्या ना, प्रसंग असो भलतेसा, तो प्रत्येक प्रसंगामधून निघून जाण्याचं सामर्थ्य एक भगवत कृपेनं त्याच्या ठायी प्रगट झालेलं असतं. प्रत्यय बोलून उठून गेला, चटक लागली लोकाला, नाना मार्ग सांडून त्याला शरण येते. आणि मग बोलले असं प्रत्यय बोलले तो लोकांना दाखवतो. सगळेजण त्याला शरण येतात. लोकांना चटक लागते. लोक परत 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 त्याचा सहवास, सान्निध्य सगळं त्यांना हवंसं वाटतं. एवढं हे सामर्थ्य भगवत भक्ताच्या ठायी निर्माण होत असतं. आणि म्हणूनच बोलले ही निस्पृह भूमिका आपल्याकडेही उभी राहावी. या सगळ्या प्रबोध शक्तीची द्वारा आपल्याकडे सगळी प्रकट व्हावी. यासाठी हे श्रवणाचा, हरिकीर्तनाचा रिकामा वेळ न जाऊ देणे, सतत व्यासंग करणे, सतत वाचन पाठांतर, ही भूमिका आपणाकडे सगळी उभी करत आपण राहिलो पाहिजे. परी तो कोठे आढळेना. आता तो सगळीकडे बोलले त्याचा प्रभाव असतो, पण तो असा सापडत नाही. तो लगेच कोणे स्थळी सापडेना. वेश पाहता ही नदीना सारिखा दिसे. साधारण वेशभूषा करायची, पण आतमध्ये मात्र विवेकाचा भरणा असायला पाहिजे. आतमध्ये मात्र एक बोलले सत्याचा सगळा सहवास आतमध्ये असला पाहिजे. बोलले दिसायला साधा, वेश पाहता हीन दिनासारिका, पण तो कसा आहे तर तो बोलले निस्पृह आहे, किंवा त्याच्या ठाई उदंड सामर्थ्य आहे. उदंड करी गुप्त रूपे. तो जे काय करतो ना ते सगळं गुप्त रूपानं करतो. भिकाऱ्यासारिखा स्वरूपे. भिकाऱ्यासारिखा स्वरूपे. ते दिसायला साधारण दिसतो, पण त्याच्या ठाई सामर्थ्य मात्र अगाध असतं. तिथे यश कीर्ती प्रतापे सीमा सांडली. मात्र त्याच्या ठाई यश भरलेलं असतं. भगवंताने त्याला यश त्याच्या सगळ्या प्रारब्धात सगळं लिहून दिलेलं असतं, कारण तो निस्पृह असतो. त्याचंच बोलले निस्पृह होणे म्हणजे काय, अहंकाराची जी भूमिका आहे, कर्तेपणाची जी भूमिका आहे तिचा त्याग करणे. आणि कर्तेपणाची भूमिका एकमात्र परमेश्वराच्या ठाई ठेवणे. आता साधी गोष्ट आहे की ज्या कार्याचा कर्ता परमेश्वर आहे त्या कार्याला कधी अपयश येणार आहे का हो. आता पांडवांचं बघा, कौरवांचं बघा. एक खूप सारी सेना, खूप सारे राजे महाराजे, कारण सत्ताधारी सगळा तो होता. आता आपल्या आजचं पण तसंच आहे. आता सत्ताधारी जर असतील तर त्याला सगळे सहाय्य करतात. त्याला पोलीस सहाय्य करतो, त्याला CBI सहाय्य करतात, कोर्ट त्याला सहाय्य करतं, निवडणूक आयोग त्यांना सहाय्य करतात, कारण सत्ताधारी आहे. सगळी यंत्रणा त्याला सहाय्य करते. पण विरोधातला असेल तर मात्र कोणी सहाय्य करत नाही. मग आम्ही कशाला विरोधात जायचं. या सगळ्या संसारामध्ये, या मायेमध्ये आम्ही राहतो. मग या मायाधिपतीच्या विरोधात का जायचं हा एक प्रश्न आहे. जाऊच नाही.
बोलले जो मायाधिपती आहे त्याच्या विरोधात काही गरज नाही जायची. त्याच्याशी बोलले संगतीनंच आपण राहिलं पाहिजे, त्याच्याशी समन्वयानंच आपण राहिलं पाहिजे, त्याच्याशी संवाद रोज सकाळ संध्याकाळ साधला पाहिजे. ठाई ठाई भजन लावी आपण तेथूनच चुकावी, मत्सर मतांची गोवी लागोच निधी. आणि ठाई ठाई क्षणाक्षणाला तो भजन सगळं इतर सगळ्या जनांमध्ये लावून देतो. आधी स्वतःकडे भजन सगळं उभं करतो आणि मग इतर सगळ्या जणांमध्ये तो सगळं भजनाची गोडी भजनाची आवड तिथे लावून देतो. आपण तेथून चुकावी आणि तिथे मात्र आपण सापडत नाही किंवा फार असं स्वतःकडे मी पण करते पण घेत नाही. मत्सर मतांची गोवी लागोच निधी. आणि मत्सर द्वेष भावना तिरस्काराची भावना मात्र तो कधीच स्वतःकडे उभी राहू देत नाही. खनाळामध्ये जाऊन राहे तेथे कोणीच न पाहे, सर्वत्रांची चिंता वाहे सर्व काळ. दुर्जनांमध्ये पण तो जातो आणि त्यांनाही उत्तम मार्गाचं अनुसरण करायला लावतो. आणि असा तो सगळ्यांशी समान भावनेनं वागतो. समर्थ संत भगवंत सगळ्यांशी समान वागणूक ठेवतो. मग आम्ही का म्हणून कोणाचा तिरस्कार करावा. आता एखाद्याकडे भूमिका अशी असते, वर्तन असं असतं की आम्हाला आपसुकच त्याचा राग येतो, संताप येतो, तिरस्कार करावा असं वाटतं. अशा वेळेस त्याच्या ठाई असणाऱ्या त्या सगळ्या ईश्वराला आठवावं आणि त्याला आठवून त्याला त्याच्याशी देखील सद्भाव आम्ही ठेवला पाहिजे. अवघड स्थळी कठीण लोक तेथे राहणे नेमक, सृष्टीमध्ये सकळ लोक धुंडीत येती. आणि असं जर असेल, अशी भूमिका जर असेल, असा जर व्यवहार असेल, असं जर हरिकीर्तन हरिभजन आणि व्यासंग सगळा शास्त्राचा उत्तम कार्याचा सगळा असेल तर काय होतं. बोलले सृष्टीमध्ये सकळ लोक धुंडीत येते. बोलले त्याला सगळे लोक काय करतात, त्याला सगळे एक विचारत येतात. आणि बोलले विचारत आल्याच्या नंतर त्याचा सन्मान करतात किंवा त्याला ते हव्या त्या सगळ्या गोष्टी सामर्थ्य सगळं प्राप्त होत असतं. लोकी लोक वाढविले त्याने अमर्याद झाले, भूमंडळी सत्ता चाले गुप्त रूपे. अशा पद्धतीनं जी मुख्य सत्ता आहे त्या सत्तेच्या सगळ्या सत्तेखाली राहणं, याच्यातच आमची सत्ता आहे किंवा याच्यातच आमचा विजय परमेश्वरानं लिहून ठेवलेला आहे. ठाई ठाई उदंड ताबे मनुष्य मात्र तितुके झोंबे, चहूकडे उदंड लांबे परमार्थ बुद्धी. म्हणजे ठाई ठाई म्हणजे सगळीकडे त्याचं सगळं वचक आहे किंवा सगळीकडे त्याची सत्ता आहे. प्रत्येक मनुष्याकडे त्याचं चालते. चहूकडे उदंड लांबे हा सगळं परमार्थ बुद्धीचा परिणाम आहे. संसार बुद्धी काय सांगते, फायदा बघा, नफा नुकसान बघा, फायद्यासाठी काही पण करा, वाटेल ते करा. जो फायद्याचा असेल, जो कामाचा असेल त्याला जवळ करा. फायद्यासाठी कुठल्याही स्तराला जा, लबाडी करा, अनिती करा, अधर्म करा. ही भूमिका संसार बुद्धीची आहे. पण परमार्थ बुद्धीची भूमिका तशी नाही. परमार्थ बुद्धी काय सांगते, फायदा असो अथवा नसो, उत्तमच क्रिया आचरावी, उत्तमच कर्माचं सगळं अनुसरण करावं, इतरांचं कल्याण होईल असंच बघावं. आणि उपासनेचा गजर बोलले सगळीकडे लावावा. स्वतः पण सगळं उपासनेला आपण शरण जावं. उपासनेचं सामर्थ्य, उपासनेची साथ आपणासोबत ठेवावी. उपासनेचा गजर स्थळोस्थळी थोर थोर, प्रत्ययाने प्राणी मात्र सोडविले. आणि असा हा उपासनेचा गजर आपणाला पण सोडविता आहे, इतरांना पण सोडविणारा आहे. म्हणून उपासनेला कमी लेखू नये. उपासनेच्या आश्रयाखालीच राहावं. उपासनेची घोंगडी अखंड ठेवावी
जिथे बोलले आपल्या कल्याणाचा मार्ग आपल्यासाठी ठेवलेला असतो. आता काही जण बोलतात देवदेव केल्यानं काही पोट भरणार नाही, उपासना केल्यानं काही पोट भरणार नाही. बाबा रे, पोट भरण्यासाठी, एक संसारात आनंद मिळण्यासाठी म्हणून उपासना आहे. ती काही आम्ही फार देवावर उपकार करतो आहे म्हणून नाही. जसं इथे समर्थांनी आता सांगितलं, उपासना केली, भक्ती केली तर काय होणार आहे? प्रबोध शक्ती प्रकट होणार आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे विवेकबुद्धी, संसारातली क्रिया सगळ्या आमच्या उत्तम होणार आहे. इतर जणांचा सगळ्या पाहण्याचा भूमिका आमच्याकडे बदलणार आहे. आमच्याकडे विजयश्री सगळी प्रकट होणार आहे. कारण सगळीकडे ज्याची सत्ता, त्या सत्तेच्या आम्ही सोबत आहोत. आता समजा एखाद्या पक्षाचे 550 पैकी 200 आमदार निवडून आले आणि सत्ता स्थापनेसाठी समजा त्यांना काहीतरी 250 म्हणा किंवा 250 सगळे एक उमेदवार पाहिजे. मग आता जे उरलेले आहेत अपक्ष म्हणून जे लोक आहेत ते कोणाकडे जाणार आहे? ते अर्थातच सत्ताधारी पक्षाकडे ते जाणार आहे. विरोधकांकडे जाऊन काय उगाच रिकामं उपाशी मारण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांच्या सामील होऊन विकासाचे ते काहीतरी भागीदार होतील. म्हणजे हे असंच आहे. आमची उपासना, आमची भक्ती म्हणजे काय आहे? सत्ताधाऱ्यासोबत युती करणं आहे. अशी युती करून स्वतःचं कल्याण करायचं आहे का स्वतःचं वाटोळं करायचं आहे? त्याच्या विरोधात राहून पाहावे आपण असे आपण म्हणून कायम त्या सत्ताधाऱ्यांची सोबत, त्याच्या खात्यामध्ये आम्हाला मंत्रिपद मिळेल का हे बघितलं पाहिजे. मंत्रिपद म्हणजे काय? त्याच्या विश्वासाला आम्ही पात्र होऊ का? आमचं कल्याण बोलले आम्ही त्याच्या श्रेष्ठ भक्तांमध्ये मोडलं जाऊ का? आमची क्रिया आणखीन दिवसेंदिवस कशी सुधारेल हे आम्ही बघितलं पाहिजे. म्हणून उपासनेचा गजर स्थळोस्थळी थोर थोर प्रत्ययने प्राणी मात्र सोडविले. ऐसे कैवाड उदंड जाणे. बोलले हे क्लुप्त्या आहेत. हे विवेकाची, शहाणपणाची सगळी खूण आहे. हे असं सगळ्यांनाच नाही कळत. बोलले हे फार थोड्या सगळ्या लोकांना हे सगळं कळून येत असतं. ऐसे कैवाड उदंड जाणे तेने लोक होती शहाणे, जेथे तेथे प्रत्यय बाणे प्राणी मात्रांशी. आणि बोलले ही खूण गाठ धरावी, स्वतःचं कल्याण करावं, आपल्यासोबत इतरांचं पण कल्याण करावं, प्राणीमात्रांचं सगळं कल्याण करावं. ऐसी कीर्ती करून जावे तरीच संसारास यावे. दास म्हणे हे स्वभावे संकेते बोलिले. मत झालं समर्थांनी या समासाचं सार आपणाला सांगितलं. बाबा हे असं निस्पृहपणा अंगी बाण म्हणजे काय? एक आपला सगळा वेळ परोपकारामध्ये, हरिभक्तीमध्ये, इतर सगळ्या मनुष्यजनांच्या सगळ्या कल्याणामध्ये लावून स्वतःची प्रबोध शक्ती, इतरांची प्रबोध शक्ती सगळी जागृत करून सगळं मनुष्य मात्रांचं कल्याण कर, ही भूमिका असेल तर बोलले आयुष्यात येऊन समाधान आहे, कीर्ती आहे, विश्रांती आहे. आणि ही भूमिका जर नसेल तर मग बोलले कशाला, म्हणजे सत्ताधारी असलं तर सगळं मिळतं, सगळं अनुदानं मिळतात, सगळ्या योजना, सगळ्यांचा लाभ मिळतो, सगळे प्रकल्प आपल्याकडे येतात. काय विरोधात जाऊन कशाला उगाच उपाशी मारायचं? म्हणजे अर्थातच भगवंताला शरण जावं, भगवंताच्या साथीनं अत्यंत आनंदानं हे सगळं तरीच संसारास यावे. दास म्हणे हे स्वभावे संकेते बोलिले. बोलले हे समर्थांनी काय सांगितलं? बोलले बाबा हे माझ्या मनाचं नाही आहे. हे कोणाच्या मनाचं आहे? हे त्या ईश्वरानं मला संकेत दिलेला आहे की बाबा रे हे माझ्या सगळ्या भक्तांपर्यंत हा तो सगळा निरोप पाठव आणि उत्तम मार्गाला, सन्मार्गाला सगळं त्यांना लाव आणि त्यांना पण इतरांना सन्मार्गाला लावण्याचं सामर्थ्य मी देणार आहे. अशी ही सगळी भूमिका, निस्पृहाची भूमिका आपल्याकडे उभी राहावी. रघुनायका मागणे हेची. आता रघुनायकाला, समर्थांना हे आपण मागणं मागूया आणि झालेली सेवा समर्थांना अर्पण करूया. ऐशी कीर्ती करून जावे तरीच संसारास यावे. दास म्हणे हे स्वभावे संकेते बोलिले. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह व्यापलक्षणाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.